नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेची जी भरती आहे 2025 ची, या संबंधीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत याच्या अगोदर पोहोचवलेलेच आहेत आणि आता फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, 1 महिन्याचा कालावधी आहे आणि आपल्याला माहिती आहे की अनुभवाची अट याच्यामध्ये ॲड ऑन त्यांनी केलेली होती। त्या संबंधी आपण विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन दिलेली आहेत। गिरीश खेडकर सर सुद्धा नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये स्वतः गेले होते, आमचे तिथले हेड गेले होते। त्यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने जे आहे अनुभवाची अट रद्द करावी या संबंधीचं पत्र व्यवहार जो आहे तो सुद्धा केलेला आहे। तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय अपडेट होणार आहेत हे आपण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। त्याच्यामुळे आता फॉर्म फिलिंगला जरी सुरुवात झालेली असेल तरी साधारणतः 1 महिना आपल्याकडे आहे। त्याच्यामुळे जर काही अपडेट होणार असेल, त्या संबंधीचे काही महत्त्वाचे निर्णय होणार असतील तर नक्कीच आपल्याला थोडासा वेळ हा द्यावा लागेल सुरुवातीच्या काळामधला। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, घाई करू नका आणि फॉर्म भरण्याची जी आहे ती प्रोसेस समजून घेऊया आपण, पण घाई करू नका। ओके, तर फॉर्म फिलिंगची लिंक तर ऑलरेडी जाहीर झालेली आहे, पण या संबंधीच्या न्यूज सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर त्या तुमच्या कानावरती आल्याच असतील। आपण या व्हिडिओमध्ये फक्त प्रोसेस समजून घेऊया आणि थोडी वेट करूया की काही त्याच्यामध्ये अपडेट होणार आहे का। तर विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिका भरतीसाठी जे फॉर्म फिलिंग आहे ती स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेणारच आहोत। त्या अगोदर तुम्ही जर नाशिक भरतीसाठी तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व महानगरपालिका या ज्याही आता आलेल्या आहेत त्या सगळ्यांसाठी आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे। ती सगळी उपयुक्त आहे, तुमच्या जेईच्या एक्झाम्स असेल, सीईच्या एक्झाम्स असेल। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता फॉर्म फिलिंगसाठी जर बघायला झालं तर त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी एक हायपर लिंक दिलेली आहे। ही लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा आहे, तर ॲप्लिकेशन लिंक वरनं तुम्ही जाऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमची जनरल इन्फॉर्मेशन द्यायची आहे। तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय काय दिलेलं आहे, डिटेल काय आहे, तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे, तुमच्या स्ट्रीमसाठी किती जागा आहेत, हे जर तुम्ही माहिती नसेल तर ॲडव्हर्टाइजमेंट रेफर करू शकता। ही PDF अवेलेबल आहे। ओके, आणि आता आपल्याला काय करायचं, नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर नव्याने रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी सिंपल प्रोसेस आहे, ती म्हणजे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला तारखा महत्त्वाच्या लक्षात घ्यावा लागणार आहे। 10 नोव्हेंबर पासनं फॉर्म फिलिंग सुरू झालेला आहे आणि आपल्याला 10 डिसेंबर पर्यंत वेळ आहे। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो की अनुभवाची अट त्याच्यामध्ये आहे ती शिथिल व्हावी, ती रद्द व्हावी, यासाठी आपण कॅम्पेन सुरू केलेली आहे ऑलरेडी। आणि त्याच्यामध्ये जर काही अपडेट आले तर नक्कीच आपल्याला थोडासा वेळ वाट बघावी लागणार आहे। तर हे महत्त्वाचे आहे, 10 डिसेंबर पर्यंत आपल्याला वेळ आहे, त्याच्यामुळे घाई बिलकुल अजिबात करू नका। ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती क्लिक केलं तर आपल्याला साधारणतः त्या पर्टिक्युलर पोर्टलवरती जाता येतं। याच्यामध्ये जर तुम्हाला काही तांत्रिक अडचणी आल्या, काही टेक्निकल इश्यू आले तर तुम्हाला इथे एक नंबर सुद्धा त्यांनी दिलेला आहे जो टेक्निकल इश्यूसाठी आहे। म्हणजे फॉर्म भरताना जर अपलोड करताना जर काही अडचणी आल्या तर, पण अनुभवाबद्दल असेल किंवा वॅकन्सी बद्दल असेल किंवा डॉक्युमेंट्स बद्दल असेल तर ते जे आहे ते तुम्हाला आस्थापना विभाग जो आहे नाशिक महानगरपालिकेचा त्यांच्यासोबत कम्युनिकेट करावं लागणार आहे। हा जो नंबर दिलाय हा फक्त आणि फक्त कशासाठी आहे, तर तुम्हाला जर टेक्निकल काही प्रॉब्लेम आले तर, अडचणी आल्या फॉर्म भरताना। आता आपण जेव्हा एखादा फॉर्म भरतो, नवीन रजिस्ट्रेशन करतो तर आपली माहिती आपण सादर करत असतो आणि ती माहिती सादर करताना त्याचा यूज कशासाठी केला जाणार आहे याचं एक डिक्लेरेशन त्यांच्याकडनं देण्यात येतं। बघा, तुमचं जे नाव आहे हे कशासाठी, तर डेफिनेटली तुमचं पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन जी आहे, काय नावाने आपण फॉर्म भरणार याच्यासाठी असणार आहे। तुमची जन्मतारीख जी आहे ती तुमची एज क्रायटेरिया चेक करण्यासाठी असणार आहे। तुम्ही दिलेला जो मोबाईल क्रमांक असणार आहे ते एक संवादाचं साधन आहे। OTP जनरेट होणार आहे, ऑथेंटिक OTP तुमच्याच मोबाईलवरती आला पाहिजे आणि तसंच कम्युनिकेशन हे तुमच्या ईमेलद्वारे सुद्धा होणार आहे। आणि तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, हे कशासाठी, तर तुमच्या आरक्षणासाठी। तर ही माहिती आपण जी देतोय त्यांनी पहिलेच डिक्लेअर करून टाकलं की आम्ही ही माहिती कशासाठी यूज करणार आहोत। ओके, तर या सगळ्यांना ॲग्री करावंच लागेल आपल्याला आणि ॲग्रीवरती क्लिक केलं की मी पुढे जाईल पुढच्या स्टेपला। ओके, सगळ्यात पहिल्यांदा मला रजिस्ट्रेशन करायचंय। रजिस्ट्रेशनसाठी मला काही माहिती भरायची आहे। मग रजिस्ट्रेशनसाठी काय माहिती, पर्सनल माहिती भरायची आहे, तर तुमचं
पहिलं नाव फर्स्ट नेम, कॅन्डिडेट मिडल नेम मधलं नाव आणि कॅन्डिडेट लास्ट नेम म्हणजेच आडनाव. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जसं 10वीच्या मार्कशीटवरती स्पेलिंग वगैरे आहे ते चेक करून न चुकता इथे तुम्हाला ते भरायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव हे सुद्धा भरायचं आहे. याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्या की त्याच्यामध्ये स्पेलिंग वगैरे मिस्टेक नको. जसं तुमचं 10वीचं मार्कशीट असेल, SSCचं मार्कशीट असेल, ओके, तसं तुम्हाला भरायचं आहे. ओके. त्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का, मॅरिड फिमेल कॅन्डिडेट्स असतील, ओके, तर त्यानुसार यस किंवा नो करायचंय. जर झाला नसेल तर नो करायचंय. स्पेलिंग मिस्टेक वगैरे हे नावामध्ये बदल नसतं. ओके, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तिथे मेन्शन करायचं यस किंवा नो. त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचं वय येईल आणि तुम्ही पात्र आहात की नाही हे समजेल. आणि हे सगळी पर्सनल माहिती भरली हे कशासाठी आहे, तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड मिळण्यासाठी, म्हणजे रेजिस्ट्रेशनसाठी. आता याच रेजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सेंटर सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या अगोदर दोन महत्त्वाच्या माहिती आपल्याला माहिती आहे. मोबाईल क्रमांक, इथे जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल. इथे मोबाईल क्रमांक टाकायचा. परत सांगतो, OTP येईल, सुरू राहील, सिम कार्ड हरवणार नाही, कंटिन्यू राहील सिम कार्ड, असाच मोबाईल नंबर द्या. इथे तो परत एकदा कन्फर्म करायचा आहे. आणि तसंच मेल ID, पासवर्ड विसरलो किंवा अजून काहीतरी प्रॉब्लेम झाला असं व्हायला नको. तुम्हाला जर द्यायचा असेल तर अल्टरनेट नंबर सुद्धा तुम्ही देऊ शकता, पण तो मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर ईमेल ID तुम्हाला टाकायचा आहे प्रॉपर वेनी, तो कन्फर्म करायचा इथे, सिंपल. ओके. त्यानंतर तुमचा जो सीट नंबर आहे 10वीचा मॅट्रिक्युलेशनचा जो पर्टिक्युलर सीट नंबर आहे, म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा आसन क्रमांक, हा टाकायचा आहे. तो युनिक असणार आहे, त्याच्यामुळे एकदाच रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकणार आहात. त्यानंतर तुम्ही जे पास झाला 10वीचं त्याचा महिना आणि इयर ते तुमच्या मार्कशीटवरती असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 सेंटर निवडायचे आहेत. ओके, जसं मी आता इथे पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे माझ्या ज्याला म्हणतो आपण की जवळपासचे जे आहेत, याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा मेन्शन केलंय की जर हे मिळाले नाहीत तर तुम्हाला प्रयत्न केला जाईल की तुमच्या लोकेशनच्या जवळपासचे देण्याचा, पण त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. जो त्यांनी दिलाय तो आपल्याला मानून घ्यावा लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टीला टिक करायचंय, नोटिफाय करायचंय आणि मग OTP जनरेट होईल. OTP कुठे येईल तर डेफिनेटली आपल्या मोबाईलवरती. हा कॅप्चा फिल करायचा आहे, सबमिट करायचा आहे. OTP व्हेरिफिकेशन तुमचं मेल आणि ज्याला आपण म्हणतो पर्टिक्युलर OTP तुमच्या मोबाईलवरती एकदा व्हेरीफाय केला, व्हॅलिडेट केला, म्हणजे तो आलेला OTP इथे टाकला की कन्फर्म होणार आहे तुमचं पर्टिक्युलर रेजिस्ट्रेशन. आणि रेजिस्ट्रेशन कन्फर्म व्हायच्या अगोदर जी काही माहिती भरली ती खरी आहे हे सगळं टिक करायचं, यस करायचं. हा कॅप्चा इथे भरायचा, म्हणजे आता तुम्हाला डिक्लेरेशन करायला पार्ट राहणार नाही. म्हणजे तुम्ही कंप्लीट सगळी माहिती भरलेली आहे. आता तुमच्यासाठी ID आणि पासवर्ड हे जनरेट होणार. पण त्याच्या अगोदर तुम्ही जी माहिती भरली ती एकदा रिव्हेरीफाय करा. तुमचं पहिलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचा जेंडर जो असेल, मोबाईल क्रमांक, ईमेल ID. आता मोबाईल क्रमांक बरोबरच असेल कारण त्याच्यावरती OTP आलेला आहे. हे सगळं टिक करायचं का, कारण सगळं ओके आहे की नाही, कारण तसं लक्षात राहणार नाही. आणि तुमचे सेंटर सुद्धा जसं मी पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर टाकलं तसं. तर ह्या सगळी माहिती इथे डिटेल येईल. मी मास्क केलेला आहे त्या माहितीला, म्हणजे आपल्याला रिव्हेरीफाय करता येईल. आणि एकदा का रिव्हेरीफाय केलं आणि कन्फर्म केलं की मग आपल्याला काय होईल, आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल जो स्टार्ट असेल NMC2 .. आता इथे रजिस्ट्रेशन माझं सक्सेसफुल झालंय, मला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळालाय. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लॉग इन ID आणि पासवर्ड जे आहे हे आपल्याला ईमेलवरती, SMS वरती येईल. ते जपून ठेवायचे, लपून ठेवायचे, तुमच्या टेलिग्रामला सेव्ह मेसेजमध्ये टाकून ठेवायचे, आपल्या घरच्यांना कोणाला तरी सेंड करून ठेवायचे. व्हॉट्सअपवर नाही म्हणत आहे मी, टेलिग्रामवरती सेफ राहतील. आणि त्यानंतर माझं रजिस्ट्रेशन काय झालंय, कंप्लीट झालेलं आहे. माझे अप्लिकांट डिटेल्स जे मी ऑलरेडी भरले होते ते इकडे ऑलरेडी आलेत, सगळे सेंटर पण त्याच्यामध्ये आलेले आहेत. आता मला अप्लाय करायचंय पोस्टसाठी. मग मला माहिती आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये खूप साऱ्या पोस्ट आहेत, त्याच्यापैकी मी कुठली सिलेक्ट करणार, मी ज्या कॅटेगरीसाठी फॉर्म भरत आहे. फॉर एक्झाम्पल असिस्टंट इंजिनियर सिव्हिल किंवा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल किंवा ज्युनियर इंजिनियर
मेकॅनिकल जे असेल ते मला इथे सिलेक्ट करायचं आहे. हे माझ्या पर्सनल डिटेलचाच भाग आहे, मला पोस्ट ती सिलेक्ट करायची आहे. ओके, त्यानंतर मला डोमेसाईल सर्टिफिकेट बद्दल माहिती भरायची आहे. लक्षात ठेवा डोमेसाईल यसच लागणार आहे तुमचं. जर तुम्ही नो केलं तर यू आर नॉट इलिजिबल. त्याच्यामुळे इथे इंडियन टाकायचं, नॅशनॅलिटी तुमची. ओके, महाराष्ट्राचा रहिवासी आहात का, यस करायचं. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, निर्गमित करणाऱ्या कार्यालय संस्थाचे नाव, तुमचं जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल, बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा LC असेल स्कूलची, तर ते तुम्ही टाकू शकता. आता इथे जे आहे, जे पर्टिक्युलर डोमेसाईल सर्टिफिकेट जरी नसेल, बाकी डॉक्युमेंट्स असतील, पण त्याचा नंबर, शाळा कधी सोडली, त्याचा दिनांक, हे सगळी माहिती तुम्हाला टाकावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही जिथे सपोज जे काही डॉक्युमेंट्स इथे तुमच्या अधिवासाचा प्रूफ म्हणून जोडणार आहात, त्या डॉक्युमेंटचं कधी तो दिला तुम्हाला आणि त्याचा सिरियल नंबर हे टाकावं लागणार आहे. ओके, तर हे झालं तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट, अधिवास. त्यानंतर कास्ट कॅटेगरी, जे विद्यार्थी कॅटेगरीचे आहे तिथे तुमचा रिझर्वेशनचं कॅटेगरी टाकायची आहे, OBC असेल, अजून काही असेल. त्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या पर्टिक्युलर कास्ट सर्टिफिकेट जोडावं लागणार. आता सर्टिफिकेट जोडावं लागणार हे लक्षात ठेवा की कुणी दिलंय तुम्हाला सर्टिफिकेट, त्या सर्टिफिकेटचं जे आहे कुठल्या तारखेला दिलं आणि त्या सर्टिफिकेटवरचा नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर ती जात वैधता तारीख टाकायची आहे. याच्यामध्ये वरचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कंपल्सरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी ही मॅन्डेटरी नाही. आपल्याला माहिती आहे नियम की नंतर आपल्याला सबमिट करता येते. ओके, तसंच नॉन क्रिमिलियर, आता OBC जर असेल तर NCL कंपल्सरी आहे. तर ज्यांना ज्यांना NCL कंपल्सरी आहे त्यांनी NCL इथे कुणी तुम्हाला दिलं, किती तारखेला दिलं आणि त्याचा सिरियल नंबर किती आहे, व्हॅलिड NCL पाहिजे. या संबंधीचे सगळे जे डिटेल्स आहेत तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेले आहेत. येते लक्षात. हे कास्ट कॅटेगरीशी संबंधित झालं. आता आयडेंटिफिकेशन मार्क, तुमच्या बॉडीवरती जर काही आयडेंटिफिकेशन मार्क असेल ज्याच्यावरनं तुम्हाला ओळखता येतं तर ते तुम्हाला टाकायचं इथे. मॅन्डेटरी आहे, पण इथे मी नन पण टाकू शकतो. म्हणजे जर काही मार्कच नसेल तर मी नन टाकू शकतो. हे झालं आयडेंटिफिकेशन मार्क बद्दल. ओके, आता तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुमचा जो आहे ओळखीचा पुरावा. तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स आहे, याच्यापैकी कुठलाही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण तो तुम्ही सिलेक्ट केला की नंतर तुम्हाला तो कंटिन्युअस कॅरी करायचा आहे जोपर्यंत तुमचा सत्कार होत नाही तोपर्यंत. तुमच्याकडे पॅन कार्ड असेल त्याला यस करा, पण यस केलं तुमचं पॅन कार्डचा नंबर मागेल तो आणि नेम ऑन द पॅन कार्ड मागेल आणि हे अपलोड पण करावं लागेल. येते लक्षात. तर याच्यामध्ये कुठला पुरावा चालतो, पॅन कार्ड चालतं, ड्रायव्हिंग लायसन परमनंट वालं चालतं, वोटर ID चालतं, पासपोर्ट म्हणजे फोटो नाही, पासपोर्ट विदेशावाला, आणि बँकेचं पासबुक ज्याच्यावरती फोटो असेल स्टॅम्प सहित. इथे आधार कार्ड नाही आहे. ओके, तर हे आपण ID प्रूफ म्हणून याच्यापैकी कुठलंही एक द्यायचंय. ज्याला तुम्ही क्लिक कराल यस म्हणून त्याची माहिती तुम्हाला भरावी लागेल. सेव्ह करायचं, सेव्ह आणि नेक्स्ट मध्ये जायचं. आता मी पर्सनल माहिती भरली आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी भरतोय. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या ज्या सब कॅटेगरी आहेत, शेतकरी आत्महत्याग्रस्त जे आहेत त्यांचे तुम्ही पाल्य आहात का, स्पोर्ट पर्सन आहात का, एक्स सर्व्हिसमॅन आहात का, ज्याला म्हणतो आपण अंशकालीन आहात का, या संबंधित सगळं तुम्हाला यस नो करायचं आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. तर इथे बघा, सन डॉटर ऑफ अ फार्मर हु हॅव कमिटेड सुसाईड, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे तुम्ही मुलगा किंवा पाल्य आहात का, नो. ज्याचं असेल यस त्यांनी यस करायचं, तिथे डिटेल्स द्यायचे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे एक कर्मचारी तुम्ही आहात का, तुम्ही वडील नाहीत, यस केलंय नो केलंय, तर त्यानुसार तुम्हाला करावं लागणार यस नो. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, जे ते तुम्ही यस कराल त्याला तुम्हाला सर्टिफिकेट कुणी दिलं, किती तारखेचं दिलं आणि त्याचा सिरियल नंबर, हे सगळं द्यायचंय. हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये येईल. याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट आहे, अर्थक्विक अफेक्टेड आहे, पार्ट टाइम आहे, एक्स सर्व्हिसमन आहे, सगळ्यांची माहिती तुम्हाला तशी भरायची आहे. येते लक्षात. जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर स्पोर्ट पर्सन मध्ये यस केलं तर डेफिनेटली तुम्ही त्या पर्टिक्युलर सर्टिफिकेटला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडनं किंवा जे काही ऑथॉरिटी आहे, डिरेक्टर, डिप्युटी डिरेक्टर, स्पोर्ट,
जे आहेत त्यांच्याकडनं व्हॅलिडेट करून घेतलं का, तरच ते तुम्ही पात्र ठरणार आहात. तुम्ही कुठल्या लेवलची अचिव्हमेंट केली होती, त्यानंतर त्याची स्पोर्टची कॅटेगरी, टुर्नामेंटची कॅटेगरी कुठली होती, ते सगळं तुम्हाला डिटेल द्यायचं आहे. आणि स्पोर्टचं जे मेडल आहे ते मेडल कुठल्या प्रकारचं आहे, अवॉर्ड कुठल्या प्रकारचा तुम्हाला मिळालेला आहे, ही सगळी माहिती डिटेलमध्ये भरायची आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्टिफिकेट महत्त्वाचे आहेत आणि ही TCS एक्झाम घेणार आहे. त्याच्यामुळे TCS मध्ये तुम्हाला माहिती असेल की सुरुवातीलाच जे डॉक्युमेंट्स, जी कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करताय त्याचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असतात. त्याच्यामुळे सुरुवातीला फॉर्म भरायला जायच्या अगोदरच तुम्ही ज्या कॅटेगरीशी बिलॉंग करता त्या कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे जे आहेत व्यवस्थित नावासहित टाकून ठेवा, साईजमध्ये करून ठेवा, म्हणजे तुमची वेळेवर धावपळ होणार नाही. येते लक्षात? त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, काही जर फिजिकली ज्याला म्हणतो आपण बेंचमार्क डिसेबिलिटी असेल, ओके, तर ते तुम्हाला इथे द्यावं लागेल. जे विद्यार्थी दिव्यांग आहे त्यांनी इथे माहिती भरायची आहे. जे विद्यार्थी अनाथ आहे, ऑर्फन आहेत, त्या विद्यार्थ्यांची माहिती इथे द्यायची आहे. यस केलं तर ऑर्फनचा प्रकार कुठला आहे, संस्थात्मक आहे की बाह्य संस्थात्मक आहे, त्याचा सिरियल नंबर कुणी तुम्हाला दिलेला आहे, किती तारखेला जारी केलेला आहे. ऑर्फन बद्दलचे वेगळे नियम आहेत. जे विद्यार्थी त्या कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना ते कदाचित माहिती असेल. ओके, त्यानंतर अदर डिटेल्स भरायचे आहेत. आता अदर डिटेल्स म्हणजे काय, जर कोणी काही कार्यक्रम केलेला असेल, FIR असेल, कोर्टात केस सुरू असेल, त्याला 10वीला डिबार केलेलं असेल, एक्झाम मध्ये कॉपी केसमध्ये अडकला असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी यस नोचा कॉलम दिलेला आहे. जे विद्यार्थी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व जर असेल तर त्यांनी यस करायचंय आणि यस केलं की तो मग माहिती विचारेल तुम्हाला. तर मला असं वाटतं की कोणी विद्यार्थी त्याच्यामध्ये नसणार आहे, पण एखादा चुकून जर असू शकतो एखादा विद्यार्थी, तर त्यांनी सुद्धा काळजीने ते फॉर्म भरायचा आहे. हे सेव्ह करायचं, नेक्स्ट करायचं, म्हणजे अदर डिटेल्स तुमचे गेले. आता कम्युनिकेशनचा पार्ट, कारण आपण पर्सनल डिटेल भरले, ॲडिशनल डिटेल भरले, आता पत्रव्यवहार. पत्रव्यवहार आपल्याला माहिती आहे सिंपल, आपण सगळे कॉलम जे कंपल्सरी आहेत, देश, पिनकोड, डिस्ट्रिक्ट, हे सगळे जे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, ते लिहायचे आहेत. तुमचा जर परमनंट ॲड्रेस आणि तुमचा पर्टिक्युलर करस्पॉन्डन्स ॲड्रेस हे दोन्ही जर सेम असेल, तुम्ही एका ठिकाणी टिक केलं की तोच वरचा ॲड्रेस सगळा खाली जाईल. तुमचा जर वेगवेगळा ॲड्रेस असेल तर त्याच्यामध्ये काळजी घ्या. करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे पत्रव्यवहाराचा आणि परमनंट म्हणजे ज्या गावनं आपण आलेलो आहे. सेव्ह आणि नेक्स्ट, कम्युनिकेशन झालं. आता क्वालिफिकेशन, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स सगळ्यात महत्त्वाचं. आता इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे. इथे यसच लिहावं लागेल. इथे यस केलं तरच ते पुढे जाईल. त्यानंतर 10वीचा तपशील तुमचा, 10वीचं तुमचं बोर्ड कुठलं होतं, शाळेचं नाव काय होतं, तुमचा पर्सेंटेज, CGPA जे काही असेल ते काय होतं, ग्रेड होता का, आणि किती मार्क्स मिळाले, किती पैकी मिळाले, आणि कुठल्या वर्षी तुम्ही आणि कुठल्या महिन्यामध्ये पासआउट झाला 10th, ही सगळी माहिती भरायची आहे. ही क्वालिफिकेशनच्या अंडर येते. इथे लक्षात घ्या, हे जे आहे तुमचं स्कूलचं नाव, बोर्डचं नाव, हे मॅन्डेटरी आहे. कुठल्या वर्षी पास झाला हे सुद्धा मॅन्डेटरी आहे, पण हे मॅन्डेटरी नाही, कारण CGPA वगैरे जर असेल तर. ठीक आहे. आता त्यानंतर हायर क्वालिफिकेशनला मी गेलो, डिग्री डिप्लोमावाले आलो आहेत, तर इथे कुठेतरी ॲस्ट्रिक्ट नाही आहे, म्हणजे कंपल्सरी नाही आहे. इथे डिप्लोमा 12वी प्लस डिप्लोमा असेल तर तुम्ही तसं भरू शकता, 12वी डिप्लोमा डिग्री किंवा 12वी प्लस डिग्री असेल तसंही भरू शकता. तर कुठल्या क्वालिफिकेशन, कारण मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलला जागा आहे तिथे, कुठल्या संस्थेतनं तुम्ही पासआउट झालात, CGPA ग्रेड काय होतं तुमचं, किती मार्क मिळाले, किती पैकी मिळाले, आणि कधी पासआउट झालात. जसं डिप्लोमासाठी आहे तसंच डिग्रीसाठी सुद्धा तेच आहे, म्हणजे रिपीट आहे. आता मागच्या काही दिवसांमध्ये आपण खूप सारे फॉर्म भरलेत, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तशी काही गरज नाही, सगळ्या गोष्टी माहिती आहे. MSc IT सर्टिफिकेटसाठी त्यांनी इथे डिटेल्स मागितलेले आहेत. तुम्ही जर यस केलं तर परत तुम्हाला सर्टिफिकेट नंबर वगैरे मागेल. तुम्ही जर नो केलं तर तिथे एक डिस्क्लेमर येईल, कॅन्डिडेट हु डू नॉट हॅव MSc IT और इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट दे कॅन सबमिट इट विदिन 2 years. नसेल तरी 2 वर्षामध्ये तुम्ही सादर करू शकता. पण एक लक्षात घ्या, आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत. ज्या विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर्स
सब्जेक्ट घेऊन विषय पास झालेला आहे त्यांना तशी तिथे गरज नसते. तर MSc-IITचं क्लॅरिफिकेशन मी दिलंय. त्यानंतर एक्सपिरियन्स हा मॅन्डेटरी आहे आता या फॉर्ममध्ये. मी सुरुवातीलाच सांगितलं त्याच्याबद्दलची कॅम्पेनिंग सुरू आहे, त्या संबंधीच्या बातम्या पण येत आहेत न्यूजमध्ये. फक्त आपल्याला थोडासा वेट करायचा आहे, घाई करायची नाही फॉर्म भरायला. याच्यामध्ये जर काही अपडेट्स आलेत तर नक्कीच विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर अनुभवामध्ये त्यांनी काय म्हटलंय, तुम्ही ॲड ऑन करू शकता अनुभव, पण एकच अनुभव असेल तर सिरियल नंबर 1 मध्येच तुम्ही डिटेल टाकायचंय की तुमचा अनुभव 1 नंबरचा काय आहे, कुठल्या संस्थेमध्ये काम केलंय, त्या संस्थेचं प्रकार कुठला आहे. तर याच्यामध्ये 3च प्रकार त्यांनी दिलेले आहेत, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट ऑर्गनायझेशन इन सिव्हिल इंजिनिअरिंग. आता सिव्हिलशी रिलेटेड तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तिथे सिलेक्ट करा, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सुद्धा. त्यानंतर कधी जॉबला सुरुवात केली आणि कधी सेवा समाप्त झाली हे तुम्हाला तारखा टाकायच्या आहेत. आता याच्यामध्ये असंही असू शकतं, हे जे सुरुवातीचं डेट आहे ती ॲस्ट्रिच दिलेली आहे, कंपल्सरी आहे, पण शेवटची नाही. मग या केसमध्ये लेंथ ऑफ द सर्व्हिस इथे डायरेक्टली कम्युनिकेट होतोय, तर आपण प्रेझेंट डेट टाकू शकतो त्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर अजून अनुभव असेल दुसऱ्या कंपनीचा तर इथे ॲड ऑन करू शकता तुम्ही. ओके, त्याच्यामध्ये ॲड न्यू रो म्हणू शकता आणि ॲड न्यू रो म्हटलं तर तुम्हाला दुसरा एक्सपिरियन्स टाकता येतो. फक्त तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. टोटल एक्सपिरियन्स तुमचा येईल, एकच असेल तर एका याच्यामध्ये होईल, 2 असेल तर सिरियल नंबर 2 करून त्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं म्हणजे कामाचा अनुभव. आता हे जे काही आपण माहिती भरली, पर्सनल भरली, पोस्टलसाठी भरली, कम्युनिकेशनसाठी, क्वालिफिकेशनसाठी भरली, एक्सपिरियन्ससाठी भरली, या सगळ्यांचं प्रूफ आपल्याला जोडायचं आहे. कारण TCS घेते म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला सगळं अपलोड करावं लागेल. इथे बघा, स्कॅन कॉपी ऑफ रिसेंट फोटोग्राफ, त्याची साईज वगैरे दिलेली आहे बघा. हे आपण मागच्या वेळेस ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, जे काही पर्टिक्युलर पार्ट आहे तर ते लक्षात ठेवा. मॅक्सिमम फाईल साईज जी आहे 80 ते 200 KB पर्यंत चालू शकते. आणि जो तुमचा फोटो आहे हा फोटो आपल्याला माहिती आहे 3.5 × 4.5 हे स्टँडर्ड पासपोर्टची साईज. आता इथे फोटो, सही, 10वीचे प्रमाणपत्र, 12वीचे प्रमाणपत्र. आता 12वीचे प्रमाणपत्र कंपल्सरी नाही, कारण काही विद्यार्थ्यांनी डिप्लोमा प्लस डिग्री केला असेल, बरोबर आहे, त्याच्यामुळे. पण 10वी प्रमाणपत्र मात्र कंपल्सरी आहे. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं डिप्लोमा प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन जर झाले असेल तर त्याचे सर्टिफिकेट, जर तुम्ही तिकडे काही टाकलं असेल तर जन्मतारीख दाखला. याच्यामध्ये तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता. इथे बघा, हे जे रेड याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे आपण, तर अपलोड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुमचा अनुभवाचा दाखला. म्हणजे ज्याच्यामध्ये बेसिकली ज्या विद्यार्थ्यांकडे अनुभव आहे त्यांनी आत्ताच फॉर्म भरला तरी चालेल, पण ज्या विद्यार्थ्याकडे अनुभव नाही तर जर कंडिशन काही चेंज झाल्या, काही अपडेट आले तर आपल्याला वाट बघावी लागेल. कारण इथे अपलोड करायला सांगितलेलं आहे आणि त्याची माहिती मग मी तुम्हाला सांगितलं. मग याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला लावावं लागेल. तुम्ही जर EWSचे असाल, स्पोर्टचे असाल, अनुकंपावरती असाल तर हे जे आहे बाकीचे सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत. पॅन कार्ड वगैरे, आयडेंटिटी, तुमचा जन्माचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र आता सांगितलं, EWS, पॅन कार्ड आणि इतर संबंधित कागदपत्रे. आता इतर संबंधित कागदपत्रामध्ये तुमच्याकडे जर काही PFचे प्रूफ्स असतील, अजून काही असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो? हे सगळी माहिती त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केले तर तुम्हाला फी भरायची आहे. कॅटेगरीमधले आपण OBC मधनं भरलाय, आपण 900 रुपये इथे भरायचे आहेत. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी नेहमी आम्ही सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, घाई करू नका. फोन पे, गुगल पे, UPI वापरू नका. कार्ड किंवा नेट बँकिंग वापरा. बऱ्याचदा त्याच्यामुळे अडचणी होतात. ओके, आणि हे सगळं झालं की मला डिक्लरेशन द्यायचंय, माझं नाव येईल तिथे ऑटोमॅटिकली आणि सगळ्यांना क्लिक करायचंय, क्लिक करत जायचंय. सगळं वाचा पण काय काय दिलेलं आहे त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्यांना सहमत आहे. आणि जर तुम्हाला प्रिव्ह्यू घ्यायचा असेल तर असा प्रकारे प्रिव्ह्यू मिळू शकतो तुम्हाला. आणि प्रिव्ह्यू जर नाही घ्यायचा असेल तर तुम्ही सबमिट करू शकता. याच्यामध्ये सगळे डिटेल्स तुमचे येईल. याच्यामध्ये तुमचे जे काही इन्फॉर्मेशन आपण भरली ते सुद्धा येईल. आता या संबंधीच्या बातम्या तुम्हाला तुमच्या नजरेत आल्या असतील. खूप साऱ्या बातम्या आहेत. याच्यामध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठीच्या काही बातम्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ह्या ज्या बातम्या आहेत
याच्याशी संबंधित जर डिटेल्स बघायला गेलो तर आस्थापना विभागामध्ये आपण विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच काय केलेलं आहे की एक्सपिरियन्स जे आहे, अनुभवाची अट ही रद्द करण्यात यावी याबद्दलचं निवेदन दिलेलं आहे. तर नक्कीच तिकडनं त्याच्याबद्दल आम्ही चौकशी करू किंवा प्रोसेस करू, अशा प्रकारचे जे काही आहेत हे तिकडनं आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी लगेच फॉर्म भरायला घेतला तरी चालेल, लगेच म्हणजे आजच नाही पण सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट केल्यानंतर. आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही, जे आत्ता पात्र नाहीत, तर विद्यार्थी मित्रांनो आपण लक्ष ठेवून असूया या सगळ्या प्रोसेसवरती. जर काही अपडेट्स असतील तर नक्कीच तुमच्या विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचू. ओके. स्वतः गिरीश खेडकर सर सुद्धा नाशिक महानगरपालिकेमध्ये स्वतः गेले होते. आमचे HOD तिकडचे जे आहेत नाशिकचे ते गेले होते, त्यांनी निवेदन पण दिलेलं आहे. होप सो त्याच्यामध्ये जर काही अपडेट आले तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की फॉर्म फिलिंग करताना आपण खूपदा ही प्रोसेस केलेली आहे, पण प्रत्येक वेळेस तेवढ्याच काळजीने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा तिकडली, म्हणजे अपडेट्स येत राहतील. थँक्यू सो मच.